एक महत्त्वाची बातमी तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघताय। बातमी आहे उबाठाचे अनिल परब यांच्या संदर्भातली। अनिल परब हे आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। शिवसेना नेते रामदास कदमांनी केलेल्या आरोपांबाबत परब उत्तर देतील। बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव 2 दिवस मातोश्रीमध्ये ठेवून हाताचे ठसे घेतल्याचा आरोप कदमांनी केला होता। त्यावर आता अनिल परब स्पष्टीकरण देणार आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रासंदर्भात सुद्धा या पत्रकार परिषदेमधून खुलासा केला जाणार आहे असं कळतंय। अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूया। गौतमी पाटील संदर्भातली बातमी आहे। गौतमी पाटीलच्या अडचणी कदाचित वाढू शकतात, कारण गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झालेला होता। या रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी असं म्हटलंय की गौतमी पाटीलला सुद्धा अटक व्हायला हवी। पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात अपघात झाला होता। या प्रकरणी गौतमी पाटीलला अटक करा असं रिक्षा चालकाच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। दरम्यान वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्याने पुणे पोलिसांनी तपासाकरता गौतमी पाटीलला नोटीस पाठवलेली आहे। आता गौतमी पाटीलला अटक होणार का अशी चर्चा सुरू आहे। हा अपघात घडल्यानंतर गौतमी पाटीलच्या कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। नंतर मात्र पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतलं। दरम्यान गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातानंतर जखमी रिक्षा चालक कुटुंबियांची कारवाईसाठी तगादा दिसतोय। कुटुंबीय असं म्हणतात की गौतमी पाटीलच्या नावावर गाडी आहे, त्यामुळे तिला अटक व्हावी। आम्हाला सीसीटीव्ही फुटेजेस मिळालेले नाहीयेत। आम्ही गौतमी पाटील मॅडमच्या सगळ्या कॉल नंबरचा सीडीआर मागवला होता। जो मूळ आरोपी आहे त्याचा सीडीआर मागवले होते, त्याचे लोकेशन्स, गाडी भोरमधून जेव्हापासून निघाली ते एंडपर्यंत अपघात होण्याच्या ठिकाणापर्यंतच्या सगळ्या लोकेशन्स, सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस ज्यामध्ये गौतमी मॅडम आणि तो जो आरोपी त्यांनी जमा केलाय तो एकदम क्लिअर दिसेल या सगळ्याचे आम्ही निवेदन केलं होतं पीआय सरांना, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट, आज 4 दिवस झाले माझा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आयसीयू मध्ये, तरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची दाहकता त्यांनी न ठेवता आम्हाला अजून अंधारात ठेवलेलं आहे। गौतमी मॅडम गाडीत होत्या आणि गौतमी मॅडमला समोर आणा आणि त्यांच्यावरही सगळी कारवाई केली गेली पाहिजे। प्रशासनाला आम्ही विचारतोय तुम्ही गाडीच्या मालकीनीला का आणत नाहीये, तर ते आम्हाला वारंवार उत्तर देत आहेत की आम्ही त्यांना नोटीस दिली आहे, 2दा नोटीस दिलेली आहे। नोटीस देऊनही ती येत नाहीये, म्हणजे प्रशासन एवढं कमकुवत आहे का? मॅडमवर ते दबाव टाकू शकत नाहीये का? आमचा माणूस हा सामान्य माणूस आहे म्हणून त्यांना तो दबाव टाकायचा नाहीये। आज त्या मॅडमचे शो होत आहेत कंटिन्यूली, म्हणजे आमचा माणूस जो आज मरणाशी झुंज देतोय त्याच्या जीवाची काहीच व्हॅल्यू नाहीये का? प्रशासनावर दुसरा कुठला राजकीय दबाव आहे? अजून एक महत्त्वाची बातमी याच संदर्भातली। गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणाची दखल मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली आहे। पुणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही असा सवाल विचारत चंद्रकांत पाटलांनी डीसीपी संभाजी पाटलांना सुनावला। दरम्यान तू असशील गौतमी पाटील, जखमी चालकाच्या उपचाराचा खर्च कर असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना आदेश दिलेला आहे। त्याचबरोबर आतापर्यंत काय तपास केला या संदर्भात पाटलांनी चौकशी केलेली आहे। आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा याकरता पीडित कुटुंबियांनी पाटलांच्या जनता दरबारात भेट घेऊन त्यांना कारवाईसाठी मदतीची याचना केली होती। अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे, चला तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, बरं मग तो कुठे आता? मग ती गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीन नाही गौतमी पाटील असेल तिला एक नोटीस द्या की तुमच्या, मग बरा तुम्ही काय करा, त्या बिचाराची मुलगी समोरून बसली आहे तर तिला काय म्हणा, तू असेल गौतमी पाटील वगैरे, तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर, मग सगळं तुम्ही लक्ष घाला।